दरम्यान दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगामचीच निवड का केली असावी हे जाणून घेण्यासाठी मी काश्मीरमध्ये अनेक वर्ष कार्यरत राहिलेले सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांना गाठलं। त्यांनी त्यांच्या अनुभवावरून काय कयास लावलाय ते पाहूया। सर, ज्या ठिकाणी हल्ला झाला हा पहलगाम शहराचा बहुतेक मॅप आहे, तर या ठिकाणी हल्ला नेमका कुठं झाला आणि त्या स्थानाचा दहशतवाद्यांनी त्याची निवड का केली, अवतीभोवती असं त्यांना अनुकूल काय वातावरण होतं? हा जो तुम्ही मॅप पाहताय हा पहलगाम शहराचा टाउनचा मॅप आहे आणि जिथे हल्ला झाला ते बालसरान म्हणून एक लोकेशन आहे जी पहलगामहून जवळजवळ 5.5 ते 6 किलोमीटर दूरीवरती आहे। थिक पाईन ट्रीजचं ग्रोव आहे आणि तो इतका थिक आहे की जिथे दहशतवादी होते ते सगळे त्या पाईन ग्रोवमध्येच लपले होते आणि तिकडनं जवळजवळ 2:30 वाजता काल ते बाहेर आले आणि अंदाधुंद त्यांनी फायरिंग केलं। सर, या ठिकाणी हे जे ग्रीन एरिया दिसत आहे तोच संपूर्ण पाईनचा वृक्षारोपण आहे आणि फार डेन्स आहे, अगदी खूप झाडं, त्यामुळे फायदा झाला दहशतवादी। बिलकुल, कारण इतकं डेन्स ग्रोथ आहे या ठिकाणी पाईनची, स्पेशली पाईन फॉरेस्ट आहे, त्याच्यामुळे सुंदरता पण आहे आणि लपायला पण जागा मिळते। इथे बालसरांना जायला कम्युनिकेशन नाही आहेत म्हणून इथे जो टॅक्सी स्टँड दिला आहे इथे गाड्या सोडाव्या लागतात आणि इकडनं इथपर्यंत पायी किंवा पोनीवर जावं लागतं। अंतर किती आहे सर हे टॅक्सी स्टँड पासून? हे जवळजवळ 1.5 किलोमीटरपर्यंत असेल। म्हणजे काल जेव्हा पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला तिथे लोकांना गाड्या उपलब्ध नव्हते, पडूनच जाण्याची वेळ आली त्यांच्यावर। कारण आपण पाहिलं असेल की पुष्कळ पर्यटक जेव्हा फायरिंग सुरू झालं आणि फायरिंगची आवाज यायला लागले तर घाबरून पळायला लागले आणि तेच आवाज टॅक्सीवाल्यांना पण आले जे त्यांना टुरिस्टला सोडून तिथे थांबले होते आणि ते पण काही लोक घाबरून आपल्या गाड्या घेऊन पळून गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।